मृत वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी होऊ नये म्हणून वन विभागाने एक मोठा निर्णय घेतलाय। या निर्णयाचं स्वागत देखील केले जात आहे। पाहूया नेमका काय निर्णय घेण्यात आलाय। काळवीट आणि हरिण यासारख्या वन्य प्राण्यांची मोकाट कुत्रे, लांडगे, बिबट्या या प्राण्यांकडून शिकार होत असते। चारा आणि पाण्याच्या शोधात असलेले हे अन्य वन्य प्राणी देखील मोकाट कुत्र्यांकडून शिकार होत असल्याचं आपण बघितलंय। असंच काहीसं चित्र नाशिकच्या नांदगाव तालुक्यात निर्माण झालंय। मृत हरिण, काळवीट यांच्या अवयवांची तस्करी होऊ नये म्हणून नांदगाव वन विभागाने वन कार्यालयाच्या मोकळ्या जागेतच या मृत वन्य हरिण किंवा काळवीट अन्य वन्य प्राण्यांना दहन करण्यास सुरुवात केली आहे। गेल्या 2 महिन्यात परिसरामध्ये सुमारे 10 हरिण मृत पावलेत। त्यामुळे इथे वन्य प्राणी स्मशानाचं स्वरूप आलंय। हरिणांच्या अवयवांची तस्करी होऊ नये म्हणून मृत झालेल्या वन्य प्राण्यांचे दहन करण्याची पद्धत वन विभागाने सुरू केली आहे। वन विभागाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक बिद्री।